अध्याय 19 श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने प्रमार्थ साधना पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे. स्वामी चरित्र अध्यातरे श्रवण करता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती. अजरामर राहिली कृष्ण तटाकी क्षेत्री पवित्र, जी देखिले त्यांनी समस्त नाना योग अभ्यासी बहुत. महासाधू देखिले करावे हट्टयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करीती गुरूंचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले, ज्ञानतयांचे पाहिले की कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थच्या एके समय अक्कलकोटी. स्वामी दर्शन इच्छा धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती. महिमा श्रींचा ऐकोनी सन्मुख पाहून तयांचे अज्ञान चक्र भेदला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तयेची समाधी लागली त्याची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्मारंती प्राणवाई. आश्चर्य करती सकळ जन, असो झाली या काही वेळास मादी उतरवणी तत्काळ. नृसिंह सरस्वती धावले स्वामी पदांबजांवरी, मस्तक ठेवले जड करी. सददित झाले अंतरी हर्षकोटी न सामावे. उठवून या करती स्तुती, धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंद क्षेत्री परतून येती. तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवस एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहून या नृसिंह सरस्वतीची. समर्थ बोलले त्या समयाशी, लोकी धन्यता पावलाशी. वार योषिता पाळून येती येची द्यावी सोडून या. तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजशी. सुरभूनी अंतिजाशी सुखाणे. ऐकून या समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकलामने. नृसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील पर्यंतरीची खून. यती तत्काळ जाणून पाहू लागले अधोवचन. शब्द एक न बोलवी. असो तेव्हापासून ही सिद्धी दिली सोडून येऊन राहिले स्वस्थानी. धर्मकृत्य बहुत केली. यशवंतराव भोसेकर नावदेव मामलेदार, तयांसी ज्ञानाचार. समर्थ कृपेने जावले वासुदेव फडके ब्राह्मण थोर, त्यांची प्रसिद्ध सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केली त्यांनी. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐशी वाटेल त्यांची चित्ता दर्शनात पातला. स्वकार्याची चिंतोनी अंतर खंडक दिले त्या श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी करी तरी खडग हाती देतील. जाऊन या बैसला दूर श्रेणी निले अंतर. त्याचे पाहून या कर्मघोर. राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी. सत्वर आली बाहेरी तळवडाच्या झाडावरी. तलवार दिली टाकून या कार्य आपण योजिले. ते शेवट न जायवले ऐसे समर्थ दर्शविले. म्हणून दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष. खडग घेऊन या तैसेचा आला परत स्वस्थानाचा. झेंडा उभारला बंडाचा. त्यास त्यांनी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगिले कष्ट गेले व्यर्थच्या. असो स्वामीची भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजश्रीत सरदार. मायापाश तोडून या दृढ झाले स्वामी चरण. भजन पूजन निशिदिने करतात या आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानशी. यमदूत दिसती दृष्टीची. मृत्यू समय पादला पाहून या विपरीत परी. श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळदुरी. नवल परी जाहले दीन वदन होऊन दृढ घातली मिठी चरणी. तात्या करती विनविनी, मरण माझे चुकवावे. हे पाहून या श्री समर्थ कृतांताशी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे नसरले. पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज आहे अंत. त्याशी न्यावी तो त्वरित स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोलले. तोची नवल वर्तिले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करती. धन्यता थोर वर्तता ती. बैलाप्रती दिली मुक्ती. मरण चुकले तात्यांचे. ऐशी लीला असंख्य वरून जात वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चित्र सार मात्र येथे. तिसरी स्वामी चरित्र सारा अमृत. मनाना प्राकृत कथा समंत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19 अध्याय. गोढा श्रीरस्तुम शुभम भवतु. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा. जय जयाजी तिवर्या. भक्तजनता संतापहारा. सर्वेश्वरा गुरुवरा. वर्णिता समर्थांचे गुणनाशा. नाना दोष ती दहन. सांगता ऐकता पावन. वक्ता श्रोता दोघी. असो एके दिवशी इच्छा धरून या मानशी. गृहस्थ एका दर्शनाशी समर्थाच्या पातला करून या श्रुती स्तुती माता ठेविला श्रीचरणाशी. तेव्हा समर्थ त्याती वदती हास्यवदने करून या फकीरा. ते देई खाना तेने तिला सर्व कामना. पक्वाने करून नाना येतेची भोजन देई. जे गृहस्थे आज्ञा कर म्हणून केले नाना पक्वांनी. फकीर बोलाविले 5 जण. जेव घातले तया ते फकीर तृप्त होऊन जाती. उद्दिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्था ते सत्वर शेष अन्न करी ग्रहण. तुझे मनोरथ होतील पूर्ण परी. त्या गृहस्थाचे मन सशंक झाले ते तेव्हा म्हणे यवन यती अपवित्र. त्यांचे कैसे घेऊ उद्दिष्ट. यती मध्ये पावेन कष्ट. कळता स्वजना गोष्ट हे आला मनी असा विचार तो. समर्थ असं कळला सत्वर म्हणती. हा अभाविक नर कल्पना चित्ती याची इतक्या माझी साहजिक. कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊन या स्वामी सन्मुख. स्वस्त उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ ती
त्रिरात्री दिने द्रव्य मिळावया साधन त्याजवळी नसे परी त्याशी देखून या समर्थ म्हणती उद्दिष्ट घेत वरीत तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्याशी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाईत वरीत सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होतील स्वामी वचने भाव धरला तत्काळ मुंबईचा आला उगाच भटकू लागला द्रव्य देई मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी उर्वस निघाला फिरायाशी घेऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्धबाई दार उघडून निघाई बाहेर येऊन या पायी गृहस्थ पडला दृष्टीशी तिने बोलाविले त्याला आसनावरी बसले 10,000 रुपयाच्या दिल्या नोटा आणून सत्वरी गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वरी समर्थाते वचन सत्य गृहस्थ आली प्रचिती वारंवार स्तुती करती स्तोत्रगात स्वामीचे इति श्री स्वामी चरित्र सारा अमृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकूत भाविक भक्त 20 अध्याय कोढा श्रीरस्तम शुभम भावतो अध्याय 21 श्री गणेशाय नम स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करून या माझे मुख निमित्त बदले श्री स्वामी राज आता कळ सध्या 21 कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारण्या संपावा अवतार आता ऐसे म्हणा माझी गीता जडदेह त्यागुनी तत्वता केले स्वस्तानी येती राजा हे शके 1800 पूर्ण सतसंवर ते बहुदान मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहार चतुर्थ प्रहाराचा अवसर चित्त करून या एकाग्र निमग्न झाले चिंचरूपी षडचक्राते वेदुनिया ब्रह्मरंध्राचे दुनिया आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेथवा जवळ केले सेवेकरी त्यांच्या दुःख झाल्यानंतरी शोक करती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटी जन समस्त दुःखी करुणा करनका तो वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्र सासू स्वामीचे अनंत लीला जगा जनासन मार्ग दावीला उद्धरिले जळमुड आला तो महिमा कोणवर्णी कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा शहर रत्नागिरी पालशेत ग्राम माझारी जन्म माझा झाला शेते तिचे बालपण गेले आता कोपरली सयने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रतवाणी मारवाडी श्रेष्ठ नाम त्यांचे शंकरशेठ त्यांची स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती स्वभावार्थ पूजन करीती दिवसा उपसली चित्ती स्वामी चरित्र शरणाची ते मजला सांगितले ते मी स्वामी गुणानुवाद गाहिले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवता स्तवन आधार स्वामी चरित्र असं होऊन हेची कथन केली श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी रूपी प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन तृतीय अध्यायीत तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीच महिमा वर्णिला तृतीय अध्यायीचे स्वामी चा कळावया छळ आले 2 संन्यासी खल तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिलेच मल्हारराव राजा बडोद्याशी त्यांनी न्यावया स्वामीशी पाठविले कारभार्याशी 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार त्याशी 10वीला चमत्कार तयाचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याशी स्वामी चरणावरी भक्ती जळली कोणी प्रकारे ते 7व्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंध ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा खर्चोनी या द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णना समस्त 9व्यात गेले चिदंबरम दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते कथा पुनित श्रोते होते सत्तेची 11 आणि 12वा तेसीचे अध्याय 13वा बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला भक्त मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तरक भाविका वसप्पा देली सद भक्त तो केला असा भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठीत गृहस्थ केसे झाले स्वामी भक्त 16-17 याचं निश्चित वृत्त त्यांची वर्णिले स्वामी सुताच्या एकनिष्ठ बंधू त्यांशी लागला भजन चंदू तो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि त्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश पूर्ण सत्यपई एक गृहस्थ निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण तेसी केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वैद्य त्रयोदशीचा पूर्ण केला हा ग्रंथ बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिवर्ता बंधूंनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला असे स्वामींनी दिला हावर जो भावे वाचील हे चरित्र त्यासी आयुर आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणांती मोक्षपद मिळवत या अंगी सर्वदा विनय वसो उर्था अभिमान तो नसो सर्व विद्यासागर गवसो भक्त श्रेष्ठा लागून या ज्या ग्रंथा ज्या कारणे ग्रंथ रचिला जी प्रतिष्ठित आणिला त्यांशी रक्षावे दयाळा कृपागणा समता स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाल सदो दित याचा प्रतिपाळ करावा बाळा आपले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम श्री स्वामी समर्थ।